नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त असे आपण ह्या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत। जे प्रश्न आपण काढलेले आहेत किंवा जे अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी मांडणी केलेले आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही ते काळजीपूर्वक बघावे, मित्रांना त्या ठिकाणी शेअर करावे, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा ह्या प्रश्नाचा फायदा होणार आहे। बघा, त्यामध्ये आज आपण परिसर अभ्यासामध्ये मानवी उत्क्रांती हा घटक त्या ठिकाणी बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, नेअंडरथल मानवाचे मेंदू आधुनिक मानवापेक्षा टिंबटिंब आहे। त्याचे योग्य उत्तर आहे बी, मोठे होते। 2 नंबरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलोपिथेकस कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर योग्य उत्तर आहे बी, लॅटिन भाषेतील तो शब्द आहे। 3 नंबरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलोपिथेकसचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ए, दक्षिणेचा माकड मनुष्य किंवा दक्षिणेकडील असंही त्या ठिकाणी गृहीत धरावे। 4 नंबरचा प्रश्न आहे, लुसी या सांगाड्याचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे ए, डोनाल्ड जोहान्सन। 5 नंबरचा प्रश्न आहे, मानवाने स्थायी जीवनशैली केव्हा स्वीकारली? योग्य उत्तर आहे ए, नवपाषाण युगात। 6 नंबरचा प्रश्न आहे, होमो वंशातील पहिला सदस्य कोण? योग्य उत्तर आहे ए, होमो हेबिलिस। 7 नंबरचा प्रश्न आहे, डार्विन याच्या सिद्धांतानुसार उत्क्रांतीचे मुख्य कारण काय? योग्य उत्तर आहे ए, नैसर्गिक निवड। 8 नंबरचा प्रश्न आहे, मानवाच्या उत्क्रांतीत उभे चालणे याचा विकास कोणा किंवा कोणत्या काळामध्ये झालेला आहे? योग्य उत्तर आहे ए, ऑस्ट्रेलोपिथेकस। 9 नंबरचा प्रश्न आहे, साधनांचे निर्मितीकरण करण्याची कला कोणा मानवाने आत्मसात केली? तर योग्य उत्तर आहे ए, होमो हेबिलिस। 10 नंबरचा प्रश्न आहे, निअडर व्हॅली कुठे आहे? योग्य उत्तर आहे ए, जर्मनी। 11 नंबरचा प्रश्न आहे, सर्वप्रथम मृतांचे अंत्यसंस्कार कोणी केले? योग्य उत्तर आहे ए, नेअंडरथल। 12 नंबरचा प्रश्न आहे, क्रो-मॅग्नन मानव कोणत्या वंशाचा होता? योग्य उत्तर आहे ए, होमो सेपियन्स। 13 नंबरचा प्रश्न आहे, क्रो-मॅग्नन मानव विशेषतः कोणत्या गुणांसाठी प्रसिद्ध होता? योग्य उत्तर आहे ए, चित्रकलेसाठी। 14 नंबरचा प्रश्न आहे, इव्होल्युशन या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे ए, क्रमाक्रमाने विकास। 15 नंबरचा प्रश्न आहे, डार्विन यांनी आपला अभ्यास कुठल्या बेटावर केला? योग्य उत्तर आहे ए, गॅलापॅगोस बेट। 16 नंबरचा प्रश्न आहे, मानवाच्या हातांचा उपयोग सर्वप्रथम कोणत्या मानवाने केला? योग्य उत्तर आहे बी, ऑस्ट्रेलोपिथेकस। 17 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक मानवाची जाती कोणती आहे? योग्य उत्तर आहे ए, होमो सेपियन्स। 18 नंबरचा प्रश्न आहे, फॉसिल म्हणजे काय? योग्य उत्तर आहे ए, जीवाश्म अवशेष। 19 नंबरचा प्रश्न आहे, मानव आणि माकडांचा समान पूर्वज कोण? योग्य उत्तर आहे ए, प्रायमेट्स। 20 नंबरचा प्रश्न आहे, होमो सेपियन्स मानवाचा मेंदूचा आकार सुमारे किती होता? योग्य उत्तर आहे ए, 1350 घन सेंटीमीटर। 21 नंबरचा प्रश्न आहे, होमो इरेक्टसने कोणत्या प्रकारची दगडी हत्यार वापरले? योग्य उत्तर आहे ए, हात कुऱ्हाड। 22 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? योग्य उत्तर आहे ए, मानववंशशास्त्र। 23 नंबरचा प्रश्न आहे, स्पेसीज म्हणजे काय? योग्य उत्तर आहे ए, एकाच प्रकारातील जीवसमूह। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप म्हणजे प्राचीन युगातले जे प्रश्न की आपण कधी वाचलेले नसतात अशा प्रकारचे प्रश्न हे TAT परीक्षेसाठी विचारले जातात। म्हणून तुम्ही जर प्रश्न बघत असताना तुम्हाला ह्या ठिकाणी वाटेल की हे तर आपण काही प्रश्न अजून वाचलेले नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्यामधून त्याचा फायदा होणार आहे। 24 नंबरचा प्रश्न आहे, मानवाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे ए, बुद्धिमत्ता। 25 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा कोणता आहे? योग्य उत्तर आहे आधुनिक मानव, होमो सेपियन्स मानव। 26 नंबरचा प्रश्न आहे, मानवाची उत्पत्ती कोणत्या वर्गातून झाली? योग्य उत्तर आहे ए, प्रायमेट्स।
27 नंबरचा प्रश्न आहे, सर्वप्रथम मानव कोणता होता? योग्य उत्तर आहे डी ऑस्ट्रेलोपिथेकस. 28 नंबरचा प्रश्न आहे, होमो या शब्दाचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ए मनुष्य. 29 नंबरचा प्रश्न आहे, होमोसेपियन्स या शब्दाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे ए ज्ञानी मनुष्य. 30 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक मानवाचा थेट पूर्वज कोण? योग्य उत्तर आहे सी नेअँडरथल मानव. 31 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीची सुरुवात कोणत्या खंडात झाली? योग्य उत्तर आहे सी आफ्रिका. 32 नंबरचा प्रश्न आहे, सर्वप्रथम साधनांचा वापर कोणी केला? योग्य उत्तर आहे बी होमो हेबिलिस. 33 नंबरचा प्रश्न आहे, होमो इरेक्टस या शब्दाचा अर्थ काय? योग्य उत्तर आहे ए उभा चालणारा मनुष्य. 34 नंबरचा प्रश्न आहे, मानवी मेंदूचा सर्वाधिक विकास कोणाकडे झाला? योग्य उत्तर आहे ए होमोसेपियन्स. 35 नंबरचा प्रश्न आहे, मानवाने सर्वात जुने सांगाडे कुठे सापडले किंवा मानवाचे सर्वात जुने सांगाडे कुठे सापडले? तर योग्य उत्तर ए आफ्रिका. 36 नंबरचा प्रश्न आहे, लुसी हा सांगाडा कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे ए ऑस्ट्रेलोपिथेकस. 37 नंबरचा प्रश्न आहे, नेअँडरथल मानव कोणत्या काळात होता? योग्य उत्तर आहे ए हिमयुग. 38 नंबरचा प्रश्न आहे, अग्नीचा वापर कोणी केला? योग्य उत्तर आहे ए होमो इरेक्टस. 39 नंबरचा प्रश्न आहे, शिकारी आणि संकलन जीवन कोणत्या मानवाने जगले? योग्य उत्तर आहे ए आदिमानव. 40 नंबरचा प्रश्न आहे, होमो हेबिलिस या शब्दाचा अर्थ काय? योग्य उत्तर ए साधन वापरणारा मनुष्य. 41 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीची योग्य क्रमवार प्रगती कोणती? बघा, अशा पद्धतीने प्रश्न आता मोठ्या प्रमाणात विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला क्रम हाही विचारला जाऊ शकतो. त्याचं योग्य उत्तर आहे ए ऑस्ट्रेलोपिथेकस, होमो हेबिलिस, होमो इरेक्टस आणि होमो सेपियन्स. 42 नंबरचा प्रश्न आहे, मानवी उत्क्रांतीचे वैज्ञानिक कोणी स्पष्ट केले? योग्य उत्तर आहे ए चार्ल्स डार्विन. 43 नंबरचा प्रश्न आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना कोणाची आहे? योग्य उत्तर आहे ए डार्विन. 44 नंबरचा प्रश्न आहे, मानवाने सर्वप्रथम कोणते धातू वापरले? योग्य उत्तर आहे ए तांबे. 45 नंबरचा प्रश्न आहे, हिमयुग काळात कोणत्या मानवाचे अस्तित्व होते? योग्य उत्तर आहे ए नेअँडरथल. 46 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक मानव कोणत्या जातीचा आहे? योग्य उत्तर आहे ए होमोसेपियन्स. 47 नंबरचा प्रश्न आहे, सर्वप्रथम मानवाने शेती कधी सुरू केली? योग्य उत्तर आहे ए नवपाषाण युग. 48 नंबरचा प्रश्न आहे, डार्विन यांनी कोणते पुस्तक लिहिले? योग्य उत्तर आहे द ओरिजिन ऑफ स्पेसीज. 49 नंबरचा प्रश्न आहे, मेंदूची क्षमता सर्वाधिक कोणाकडे होती? योग्य उत्तर आहे ए आधुनिक मानव. 50 नंबरचा प्रश्न आहे, मानवाने सर्वप्रथम कपडे कोणत्या वस्तूपासून बनवले? योग्य उत्तर आहे प्राण्यांची कातडी. तर बघा, तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कोणत्या चॅनलवर मिळतील? तर तुम्हाला MSG गुरु टेक असं सर्च केल्यानंतर किंवा ही जी लिंक दिलेली आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या चॅनलला त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता, त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघू शकता. उद्या आपण परिसर अभ्यासावरतीच जो घटक दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये त्या घटकासंदर्भात व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मित्रापर्यंत शेअर करा.